लवकरच जान्हवी आणि सूरज मध्ये भांडण पाहायला भेटणार आहे। लवकरच जान्हवीचा एक रौद्र रूप परत एकदा पाहायला भेटणार आहे। हो, खरं बोलतोय, कारण अशीच काही अपडेट आली आहे आणि याबद्दल मी या व्हिडिओ मध्ये आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहे की शेवटी जान्हवी आणि सूरज मध्ये भांडण का झालं आणि काय कारण आहे आणि काय जान्हवीला घरचा विलेन बनायची इच्छा आहे की काय, कारण तिचा जो रूप दिसत आहे, तिचा जो बिहेवियर दिसत आहे कंटेस्टंट सोबत, तो तसाच शो करतो की जान्हवीला घरचा विलेन बनायचा आहे आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत। आणि जान्हवी मध्ये आणि सूरज मध्ये भांडण होण्यामागचं काय रिझन आहे, काय कारण आहे, पूर्ण डिटेल्स देणार आहे या व्हिडिओ मध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि आज या व्हिडिओ मध्ये आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलणार आहोत, ज्यामध्ये जान्हवी सूरज या दोघांमध्ये भांडण झालं तर का झालं आणि कशामुळे झालं, काय कारण आहे, काय रिझन आहे, याबद्दल बोलणार आहोत। आणि जान्हवीचा जो नेचर आहे, जो बिहेवियर ती दाखवत आहे, तिच्याकडे पाहून तर असंच वाटत आहे की तिला घरचा विलन बनायचा आहे। बिग बॉस मराठी सीझन 5 ची विलन तिलाच बनायचं आहे आणि मला असं वाटतं ती जे काही करत आहे ती फुटेजसाठी करत आहे, कारण या आधी पण जान्हवी आणि आर्यामध्ये भांडण पाहायला भेटलं होतं आणि जान्हवी अक्षरशः ॲरोगंट झाली होती, खूप हायपर झाली होती आणि ती आर्यासोबत फिजिकल पण झालेली होती आणि याबद्दल रितेश सरांनी तिची चांगली क्लास पण लावली होती, तिला बोलले पण होते परत असं घडायला नको, नाहीतर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं जाईल। पण मला असं वाटतं जान्हवी परत ही विसरली आहे। जान्हवीने परत एकदा सूरज सोबत सेम तसाच बिहेवियर दाखवला, सेम तसाच बोलली आहे आणि मला असं वाटतंय की जान्हवीला फक्त फुटेजची गरज आणि फक्त फुटेजसाठी करत आहे, कारण जान्हवीचे जे मुद्दे असतात ते युजलेस असतात, म्हणजे तेवढे इम्पॉर्टंट नसतात आणि अशाच मुद्द्यावर ती खूप बोलत असते, आरडाओरड करत असते, भांडण करत असते। ज्याप्रमाणे आर्यासोबत तिने केले आहे त्याचप्रमाणे सूरज सोबत पण तिने विनाकारण भांडण केलं आहे आणि मला असं वाटतं ही फक्त फुटेजसाठी करत आहे, म्हणजे ऑडियन्स पर्यंत तिचा फुटेज गेला पाहिजे, बस तिला फक्त एवढंच पाहिजे। आणि जर तिची ही रिअल पर्सनॅलिटी असेल तर म्हणजे काही शब्दच नाही तिच्यासाठी, एवढा ॲरोगंट व्हायची गरज नाही, एवढा हायपर व्हायची गरज नाही, पण ती ज्याप्रमाणे वागत आहे, सूरजला पण काय पण बोलत आहे, सूरजला पण बोलत आहे की रितेश सरांनी तुला ज्याप्रमाणे बोलत त्यामुळे तुला खूप झटका लागला, त्यामुळे तुला ताण मिळतोय आणि म्हणूनच तू भांडण करायला तयार झालास, असं ती सूरजला बोलत आहे। पण मला नाही वाटत की सूरज विनाकारण भांडण करतो की विनाकारण काही पण बोलतो, सूरजचा तो स्वभाव नाहीच आहे। आणि ज्याप्रमाणे जान्हवीला आपण बघितलंय एक आठवडा, तर तिचा स्वभाव आहे की ती मुद्दामून भांडण करते, तिला फुटेजची गरज आहे। आणि ज्याप्रमाणे सूरज एक सिंपल साधा पोरगा आहे, मला नाही वाटत तो स्वतःहून काय भांडण करत असेल आणि विनाकारण विना मुद्द्याने तो बोलत असेल। ज्याप्रमाणे जान्हवी आणि सूरज मध्ये भांडण होताना दिसतंय, मला असं वाटतं यामध्ये पण जान्हवीची चूक आहे, कारण जान्हवी असे काही शब्द यूज करते ज्यामुळे समोरच्याला खूप हर्ट होतं, समोरच्याला खूप वाईट वाटतं। आणि ज्याप्रमाणे जान्हवी आणि सूरज मध्ये भांडण पाहायला भेटणार आहे, यामध्ये पण ती असेच काही शब्द यूज करत आहे, असेच काही वर्ड्स यूज करत आहे आणि ज्यामुळे या दोघांमध्ये भांडण पाहायला भेटणार आणि तेही लवकरच। जान्हवी भांडणामध्ये सूरजला हे पण म्हणत आहे तुला पाहून घेईन, चल हट जा, आणि सेम रिस्पॉन्स सूरज पण जान्हवीला बोलत आहे की चल हट तू जा। मला असं वाटतं जोपर्यंत जान्हवी या घरामध्ये आहे तोपर्यंत भांडणे होतच राहणार आहे। तुम्हाला या जान्हवीच्या नेचर विषयी काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा। परत भेटूया एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन, तेव्हापर्यंत बाय बाय अँड टेक केअर।